वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग वर्गो म्हणजेच कन्या राशीच्या लोकांसाठी असणार आहे. सो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे काय प्रॉब्लेम्स फेस करत असाल, लव्ह लाईफमध्ये, रिलेशनशिपमध्ये, करिअरमध्ये किंवा फायनान्समध्ये जे काय तुम्ही प्रॉब्लेम्स फेस करत असाल ते हा गायडन्स तुमच्यासाठी असेल. ही रीडिंग जेव्हा पण तुमच्या समोर येईल तुम्ही यातून काही ना काही मेसेज रिलेट करू शकता. सो या एनर्जीजला कनेक्ट करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा सो दॅट मी तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स देऊ शकेन आणि तुमच्या एनर्जीजसुद्धा ह्या व्हिडिओसोबत कनेक्ट होऊ शकतात. तर सगळ्यात आधी मी इथे बघू शकते की तुम्ही लोक एका वेळेस खूप साऱ्या गोष्टी हँडल करत आहात. मे बी ती तुमची लव्ह लाईफ असेल, करिअर असेल आणि बऱ्याचशा गोष्टी असू शकतात. पण आणि इथे हेही दिसत आहे की तुम्ही एकाच टाईमला खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटीज घेऊन पुढे चालत आहात. पण या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे तुमच्यावरती बर्डन नाही आला पाहिजे. तुम्ही स्वतःला फ्री ठेवलं पाहिजे. जरी तुम्ही एकसाथ खूप साऱ्या गोष्टींना हँडल करत असलात तरी स्वतःचं माइंड फ्री असलं पाहिजे. मोस्टली मी इथे बघू शकते की जे पण इथे मेल एनर्जीज आहेत ना ते खूप जास्त ओव्हरथिंक करत आहेत आणि खूप नेगेटिव्हली विचार करत आहेत. म्हणजेच की मी ॲक्शन घेतो त्या ॲक्शन्स बरोबर आहेत की नाहीत, चुकीच्या आहेत किंवा मी ॲक्शन घेतल्या पाहिजेत की नाही घेतल्या पाहिजेत. ही जी फाईट आहे ना ती तुम्ही स्वतःसोबतच करत आहात. तुम्हाला स्वतःवरतीच विश्वास नाही आहे की तुम्ही ज्या काही गोष्टी करत आहात ना त्या बरोबर आहेत की चुकीच्या आहेत. मी एकच बोलेन इथे की तुम्ही लोक स्वतःवरती फोकस खूप कमी देत आहे आणि बाकीच्या गोष्टींमध्ये ना खूप जास्त इन्व्हॉल्वड आहात तुम्ही. तर एकच गायडन्स देईन की तुम्ही स्वतःला आधी स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःवर फोकस ठेवा आणि मग बाकीच्या गोष्टी तुम्ही खूप इझिली हँडल करू शकता. जरी तुम्ही बाकीच्या गोष्टी एका वेळेस सगळ्या हँडल करत आहात, स्वतःचे पण काही नीड्स आहेत, स्वतःला पण तुम्ही पॅम्पर केलं पाहिजे. स्वतःला ज्या गोष्टी आवडतात ना त्या स्वतःसाठी स्वतःच कराव्या लागतात. सो स्वतःकडे लक्ष देणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं नाही आहे तर तुम्ही स्वतःची हिलिंग कसं करू शकता आणि लाईफमध्ये तुम्ही पुढे कसं ग्रो कराल. सो तुम्ही आहे त्याच गोष्टीमध्ये तुम्ही स्टक राहिलात. जर तुम्ही फक्त हेच विचार केला की तुमची लाईफ फक्त तुमचं घर, काम, करिअर हेच सगळं आहे आणि जर तुम्ही स्वतःला टाईम दिला नाही तर तुम्ही स्वतःला कसं हील करू शकता आणि तुम्ही या सगळ्या गोष्टींमधून बाहेर कसं पडणार. स्वतःला जर तुम्ही टाईम दिला तर तुम्ही लाईफमध्ये पुढे अजून ग्रो कराल ना आणि तेवढ्याच ऑपॉर्च्युनिटी तुम्ही फ्युचरमध्ये ग्रॅब करू शकाल. जर स्वतःकडे तुम्ही लक्षच दिलं नाही तर ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या लाईफमध्ये ग्रॅब कशा कराल तुम्ही. सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतरच जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्याल त्यानंतरच तुमच्यामध्ये हिलिंग प्रोसेस चालू होईल. त्यानंतरच तुमच्या लाईफमध्ये जी ग्रोथ आहे ना ती येणार आहे आणि ती ग्रोथ इझिली नाही येणार आहे कारण की तुम्हाला चेंज होण्यासाठी खूप टाईम लागेल. तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये ना अडकून गेलेला आहात. त्यातून बाहेर यायला तुम्हाला थोडा टाईम लागेल पण तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. आणि मेन म्हणजे तुम्ही ज्या काही गोष्टींबद्दल विचार करता ना त्या गोष्टी तुम्ही मनाने नाही विचार केल्या पाहिजे. तुम्ही इथे डोक्याने विचार करा. कारण कधी कधी मी इथे बघू शकते तुम्ही काही गोष्टी मनाने विचार करून खूप रॉंग डिसिजन्स घेता आणि मग त्याच गोष्टीनंतर तुम्हालाच फेस कराव्या लागतात. त्या गोष्टी दुसरं कोणी येत नाही आहे फेस करायला किंवा तुम्ही ज्या लोकांसाठी ज्या गोष्टी करतात ना ते लोक पण तुमच्यासाठी येणार नाही आहेत. सो तुम्हाला इथे प्रत्येक गोष्ट इमोशनली नाही तर मेंटली विचार करायचा आहे आणि मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे डिसिजन घ्यायचे आहेत. अशा सगळ्या गोष्टींमुळे ना तुम्ही स्वतःकडे खूप जास्त दुर्लक्ष करत आहात. आणि मेन म्हणजे मी इथे बघू शकते की जे पण हे लोक रीडिंग बघत आहात, मेल फिमेल जे काय असतील, पण तुमची एनर्जी खूप पॉझिटिव्ह आहे. त्यामुळेच लोक तुमच्यापर्यंत येतात आणि तुम्हाला नेहमी तुमचा नेचर जो आहे ना तो खूप हेल्पिंग नेचर आहे आणि त्यामुळेच मे बी तुम्हाला लाईफमध्ये ना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात. पण तुम्ही तुमची स्वतःची किंमत पण काय आहे ना हे स्वतः तुम्ही जाणून घ्या. कारण की तुम्ही जितके कॅपेबल आहात किंवा असला पाहिजेत तितके तुम्ही स्वतःला फोकस नाही करत आहे आणि त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात तुमच्या लाईफमध्ये. आता ज्या काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये चालू आहेत, जसं मी बोलले की तुम्ही खूप गोष्टी मनाने विचार करता पण तुम्ही डोक्याने विचार करत नाही आणि ह्यामुळे ना तुमच्या पर्सनल ग्रोथमध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. मी ते फायनान्शियल प्रॉब्लेमसुद्धा बघू शकते.
कारण की जे लोक इथे खूप शांत आहेत ना, की शांत डोक्याने काम करणारे, ते लोक पण ह्या गोष्टींमुळे त्यांना ज्या गोष्टींमध्ये डिसिजन घ्यायला जमत नाही ना, त्या गोष्टींमुळे ते लोक खूप डिस्टर्ब होत आहेत. मी या गोष्टी इथे खूप क्लिअरली बघू शकते की तुम्ही लोक खूप डिस्टर्ब होत आहात. सो मला सारखा एकच मेसेज हा येत आहे की तुम्ही स्वतःला व्हॅल्यू करा. तुमची स्वतःची व्हॅल्यू काय आहे ना, हे तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे. त्यानंतरच तुम्ही सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी करू शकता. आणि सगळ्यात आधी ना फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही स्वतःला द्या. कारण की बाकीच्या गोष्टींना जर तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी दिली, तर मग बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला इतक्या इझिली लाईफमध्ये येणार नाही आहेत. जसं की करिअर वाईज तुम्ही बघायला जाल किंवा फायनान्शियली बघायला जाल, तर सगळ्या गोष्टी इझिली भेटणार नाही आहेत. तुम्ही स्वतःबद्दल खूप निगेटिव्ह विचार करत आहात, तर बाकीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हली कसं काय अट्रॅक्ट कराल, हे मला समजत नाही आहे. आणि मी इथे बघू शकते, जर लव्ह लाईफमध्ये जे लोक रिलेशनशिपसाठी गायडन्स घ्यायला इथे आलेले आहेत ना, तर तुम्ही ज्या व्यक्तीला समजताय की ही इज द किंग ऑफ युअर लाईफ, तर तसं नाही आहे. कारण की तुम्ही ज्या गोष्टीला किंग समजताय, तुम्ही आपण गोष्टी बघा की तो व्यक्ती तुमच्यासोबत तसंच राहतोय का, किंवा तो तुमच्यासाठी तेवढेच एफर्ट्स टाकतोय का की जितके तुम्ही एफर्ट्स टाकताय. आणि ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्या की तुम्ही जितकं त्या व्यक्तीवरती प्रेम करता, तितकंच समोरचा व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करतोय का. तुम्ही स्वतःला प्रायोरिटी देताय की त्या व्यक्तीला देताय. आणि जर तुम्ही त्या व्यक्तीला प्रायोरिटी देताय ना, तर तो व्यक्ती तुम्हाला देतोय का. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हेच सांगेन, मी परत तेच गोष्ट तुमच्या रीडिंगमध्ये बघत आहे की तुम्ही स्वतःला व्हॅल्यू देत नाही आहे. ते देणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की ते मी बघू शकते की गर्ल्स मोस्टली जे पण इथे फिमेल एनर्जीज आहेत ना, त्यांच्यासाठी मी खास रीडिंग सांगेन की तुम्ही लोक तुमची वर्थ काय आहे ना, हे जाणून घ्या. कारण की तुम्ही अशा नॉर्मल व्यक्ती नाही आहात. तुमच्याकडे त्या सगळ्या पॉवर्स आहेत, रुलिंग पॉवर्स आहेत. तुम्हाला तुमची व्हॅल्यू काय आहे ना, जाणून घ्यायचं आहे. कारण की जर तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जर तुम्ही काम करताय किंवा कोणाच्याही लाईफमध्ये जाताय, तर त्या व्यक्तीला तर माहिती आहे की तुम्ही इझिली सगळ्या गोष्टी हँडल करू शकता. सो समोरचा पर्सन त्या गोष्टीबद्दल आहे ना, कधी सिरियसच नसतो. कारण त्याला माहिती आहे कितीही काही झालं तरी तुम्ही त्या गोष्टी सॉर्ट आऊट करणारच आहात. तुम्हाला सगळ्या गोष्टी हँडल करता येतात. पण गरजेचं नाही ना की प्रत्येक वेळेस तुम्हीच सगळ्या गोष्टी हँडल केल्या पाहिजेत. समोरच्या व्यक्तीलासुद्धा काही गोष्टी हँडल करता आल्या पाहिजेत. नाहीतर तुम्हालाच त्या गोष्टींमुळे प्रॉब्लेम होणार आहे. काही गोष्टींना तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चेंज करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःची पॉवर काय आहे, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय केलं पाहिजे ना, हे तुम्ही जाणून घ्या. कारण ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आत्ता. त्यानंतरच तुमच्या लाईफमध्ये हीलिंग होणार आहे. आणि हे एंजल गायडन्स आहे तुमच्यासाठी. सो आज जे पण रीडिंग बघत आहात ना, सो तुम्ही हा गायडन्स घ्या आणि तुमच्या लाईफमध्ये हे मेजर चेंजेस करा. आणि ते चेंजेस झाल्यानंतर आहे ना, तुम्ही बघा तुमच्यात काय चेंजेस येत आहेत. चेंजेस यायला थोडा टाईम लागतो, पण तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. गोष्टींना नेगेटिव्हली बघू नका. जेव्हा या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही बाहेर पडाल, एक मेजर ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा तुमची होईल ना, त्यानंतर तुम्हाला जॉब रिलेटेड ऑफर्स येऊ शकतात. न्यू जॉब रिलेटेड ऑफर्स येऊ शकतात. जर तुम्ही इंटरव्ह्यू देता आणि तुम्हाला जो जॉब हवा आहे तिथे, तर तो जॉब तुम्हाला इझिली भेटून जाईल. किंवा न्यू रिलेशनशिप किंवा पास्ट लाईफमधून कोणताही व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतो. पण त्याआधी तुम्हाला स्वतःवरती फोकस करायचा आहे, जेणेकरून तुमच्या प्रत्येक फील्डमध्ये, लाईफमध्ये, जसं की करिअर, फायनान्स असू शकतो, रिलेशनशिप असू शकते किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी असू शकतात. तुम्हाला सगळीकडे पॉझिटिव्ह ग्रोथ दिसेल. पण त्याआधी तुम्हाला स्वतःवरती फोकस करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.